वाढणार आहेत परिश्रम, सुरू होईल साईड इन्कम. कुंभ राशीच्या बुद्धिमान जातकांनो, तुम्ही नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करतात, मात्र लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. तुमचे विचार हे इतरांपेक्षा खूप वेगळे असतात. ज्ञान वेगळं असतं, तुमचे विचार हे वेळेच्या पुढे चालतात आणि जग हे थोडं उशिराने तिथे पोहोचतं. त्यामुळे बुद्धिमान असलेली कुंभ राशी ही नेहमीच आघाडी घेत असते. तुमच्या या वेगळेपणाला आता किंमत मिळणार आहे. ज्या लोकांना तुमच्या कल्पना विचित्र वाटत होत्या, तेच लोक तुमच्या कल्पनांना उद्या फॉलो करणार आहेत. कुंभ राशीचा जातक कधीही नियम तोडत नाही, तर नवीन नियम बनवतो. तुमचं मन मुक्त आहे. तुमच्या विचारांची उंची वेगळी आहे. तुम्ही फक्त स्वतःचा नाही, तर सगळ्यांचा विचार करतात. वेगळा विचार हाच कुंभ राशीचा आधार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामी आणि राशीत विराजमान असलेल्या ग्रहांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. कुंभ व्यक्तिमत्व हे मुळातच स्वतंत्र विचार करणारं व्यक्तिमत्व आहे. मानवी कल्याणाची भावना तुमच्यात असते. टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रयोग तुम्हाला आवडतात. विशेष बाब म्हणजे टेक्नॉलॉजीचा कारक ग्रह राहू तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमच्याकडे खूप कल्पना आहेत. त्या कल्पना सांभाळून ठेवा, त्यांचा अभ्यास करा. राशीत विराजमान असलेला राहू हा तुमच्यासाठी प्रगतीची नवीन दारं उघडणार आहे. साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. कुंभ राशीसाठी पहिल्या 2 टप्प्यापेक्षा 3रा टप्पा हा संघर्षाचा असतो. तरीसुद्धा उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील. कन्सल्टन्सीमधून फायदा होईल. मित्रांमुळे आर्थिक संधी प्राप्त होतील. घरामध्ये तुमचं मत महत्त्वाचे ठरेल. या काळात तुम्ही भावनिक इमोशनल संवाद वाढवायला हवा. घरातील इतर व्यक्तींसोबत असलेलं तुमचं अंतर कमी होईल. थेट बोलणं टाळा. समोरील व्यक्तीची भावना ओळखून आपल्या विचारांची मांडणी करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी एक छोटासा प्रश्न. तुम्ही पैशांसाठी काम करतात की नवीन कल्पनांसाठी? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे तृतीयेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात उच्चीचे झालेले आहेत. त्यामुळे अनेक प्रवास घडून येतील. अचानक प्रवासाचे योग घडून येतील. प्रवासातून प्रगतीची नवीन संधी निर्माण होईल. नवनवीन बदल पुढे होतील. त्यानुसार कुंभ जातकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही बदल स्वीकारण्यासाठी तयार आहात का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्ही घरातील उत्तर पश्चिम दिशा स्वच्छ ठेवा. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची काळजी घ्यायला हवी. या काळात तुम्हाला आईकडून मानसिक आधार मिळणार आहे. त्यांची तुम्ही योग्य ती काळजी घ्या. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीचे जे विद्यार्थी रिसर्च सेक्टरमध्ये आहे, IT मध्ये आहेत, सोशल स्टडी सुरू असेल तर त्यांच्यासाठी काळ उत्तम म्हणता येईल. या काळात तुमच्यासाठी स्कॉलरशिपचे योग निर्माण होत आहेत. नात्यांमध्ये तुम्हाला मैत्री महत्त्वाची असते. तसेच स्पेस दिला तर तुमच्यातील प्रेम वाढीस लागतं. संतती आणि संतती सुख या दोन्ही दृष्टीने जे कुंभ जातक घरात पाळणा हलण्याची वाट बघत आहेत त्यांची मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकते. तुमची संतती बुद्धिमत्तेने निर्णय घेईल. त्याचा तुम्हाला अभिमान देखील वाटेल.
विवाह इच्छुक वधूवरांसाठी वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या संस्कृतीतून प्रस्ताव येतील. मैत्रीतूनही तुमच्यासाठी विवाहाचे विविध योग निर्माण झालेले आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने पती पत्नीमध्ये जर संवाद कमी असेल तर गैरसमज वाढू शकतात. म्हणून जोडीदारासोबत मैत्रीपूर्ण संवाद कायम ठेवा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. जोडीदाराला योग्य तो वेळ द्या. एखाद्या गोष्टीचं एकत्र प्लॅनिंग करा. या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने झोपेच्या अभावामुळे थोडं नर्वस वाटू शकतं. उत्साह कमी जाणवेल. त्यामुळे तुम्ही योग्य विश्रांतीसह पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा. कर्जाच्या संदर्भात स्पष्टता निर्माण होईल. शत्रू स्वतःच माघार घेतील, म्हणून त्यांची जास्त काळजी करू नका. स्पर्धेमध्ये तुमच्या नवीन कल्पना उपयोगी ठरतील, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कुंभ जातक नोकरी करत आहेत त्यांची भूमिका बदलणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वेगळा डिपार्टमेंट देण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. हा बदल तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील. व्यवसाय स्टार्टअप असेल, सोशल वर्क असेल, मीडिया क्षेत्र असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. फ्रीलान्स सारख्या माध्यमातून साईड इन्कमचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. या काळाचा लाभ घ्यावा. कुंभ ही खरी बुद्धिमान रास आहे. जसं महाभारतात महात्मा विदुर हे सत्तेत नव्हते तरीही त्यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली. त्यानुसार कुंभ राशीची बुद्धी हीच खरी सत्ता आहे, हे लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला समाजकार्याची ओढ लागेल. नवीन छंद निर्माण होतील. जुन्या विचारांना नवीन दिशा दिली जाईल. तुम्ही स्वतःच स्वतःला प्रश्न विचाराल की मी समाजासाठी काय दिलं. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे. तुमचे कर्मेश व्ययस्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहेत. राशीस्वामी धनस्थानात विराजमान आहेत. गुरुदेवांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण केलेला आहे. तुमचा व्यवसाय जर परदेशाशी संबंधित असेल, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असेल तर या काळात तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रगतीचे योग निर्माण झालेले आहे. थोडक्यात अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. सदुपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे कर्मेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या व्ययस्थानामध्ये उच्चीचे आहेत. त्यामुळे साहजिकच या काळात तुम्ही भरपूर परिश्रम आणि कार्य करणार आहात. त्यातून तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होणार आहे. तुम्ही विचार खूप करतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी कमी करतात. हे योग्य म्हणता येईल, कारण कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी करण्यापूर्वी विचार करणं आवश्यक असतं. तुम्ही घेतलेले निर्णय, तुमच्या कल्पना लिहून ठेवा. वेळेत कार्य करण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. कुंभ राशीचे जातक हे सुरुवातीला एकटे असतात, मात्र नंतर ते नेता होतात. अनेक लोक तुमच्या मागे सहकार्यासाठी उभे राहतात. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने तुम्हाला समाजामध्ये नाव मिळेल, नवीन ओळख मिळेल. तुमचं नवीन नेटवर्क उभं राहील. मानसिक समाधान देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा लाभ होताना दिसून येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने या काळात तुम्ही गॅजेटवर खर्च करणार आहात. प्रवासाचे अनेक योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत. प्रोजेक्टवर तुमचा काही खर्च होणार आहे. योग्य बजेट तयार करून खर्च करायला हवा, जेणेकरून खर्चावर योग्य नियंत्रण राहतं. ही बाब लक्षात घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याचा ट्रेंड तुम्हीच सेट करतात. ते सेट करण्यासाठी हे चॅनल तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. कारण हे चॅनल फक्त भविष्य सांगत नाही तर भविष्य घडवायला शिकतं. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढावांनी भरलेलं आहे. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे तर काही संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात.
हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी या महिन्यातील 9, 19 आणि 27 शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 7, 17, 25 हे दिवस तणावाचे जातील. अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. ज्योतिषशास्त्रात आपल्या ग्रंथांमध्ये थेट परिणाम करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करणं, शुभ गोष्टींची शुभता वाढवणं हे त्यांचं कार्य असतं. रामायण सर्वांना माहिती आहे. रामायणातून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी तुम्हाला आता राशीनुसार देत आहे. कुंभ राशीसाठी समाज, सेवा आणि नवविचार ही तुमची बलस्थानं आहे. रामायणातील एक प्रसिद्ध चौपाई आहे, सेवा परमो धर्म. सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास समाजासाठी केलेली सेवा ही भाग्य उघडत असते. तुम्ही शनिवारी एखाद्या गरजवंत व्यक्तीला मदत करा, समूहासाठी काम करा, अहंकाराला टाळण्याचा प्रयत्न करा. तसंच शनिवारी पाण्याच्या पात्र्यात निळे फूल ठेवा. या उपायांमुळे तुमचा मानसिक तणाव कमी होईल, सकारात्मक ऊर्जा वाढेल. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कुंभ राशीच्या जातकांसाठी फिरोजा हे ब्रेसलेट उपयुक्त आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. राशी वेगवेगळी असू शकते, परंतु राम नाम सगळ्यांसाठी समान आहे. राम नाम कधीच बदलत नाही. सर्व राशींसाठी एकच मंत्र, तो म्हणजे ओम श्री रामाय नमः. राम नाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो. ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक उपाय आहे. कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. फेब्रुवारी 2026 हा महिना समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुन्हा नक्की भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.